नादातुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम। नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम। सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम। व्हिडिओ बघत असलेल्या सर्वांना महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम। नुकतंच जे रामभजन ऐकलेलं आहे त्या अमिट बोडीच्या रामभजनाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। पूर्ण भजन ऐका, आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा शिकवा। आपले धर्माचे संस्कार आपण जर आपल्या पिढीवर पुढच्या पिढीवर केले नाही तर दुसरा पुढे येणार नाहीये। त्यामुळे विनंती आहे, हिंदू प्रपंच या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज नक्की बघा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर सुद्धा करा आणि हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। चला आता बोलूया मुख्य मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे। खरं तर आज आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवणार होतो, पण आता तो विषय मागे पडलेला आहे। कारण हा व्हिडिओ सुरू करत असतानाच डोक्यात विचार आला की आपल्या महाप्रपंचाचे अनेक प्रेक्षक असे आहेत जे म्हणतात की या माणसाचं तोंड दाखवत जाऊ नका हो। बरं, आम्ही तोंड दाखवणं बंद केलं, त्याच्यानंतर ऑडिओ क्लिप्स दाखवायला सुरुवात केली तर लोक म्हणतात याचा आवाजही ऐकायची इच्छा नाही आम्हाला। ओळखून घेतला असेल तुम्ही करेक्ट आहात। संजय राऊत म्हणजेच सकाळी 9ला वाजणारा भोंगा। तर या भोंग्याने नाशिकच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शिबिरामध्ये भाषण केलं। नेहमीप्रमाणेच आपल्या तोंडातून दुर्गंधी पसरवण्यासाठी हा माणूस रंगमंचावर आला, मंचावर व्यासपीठावर, आणि त्या व्यासपीठावर येऊन यांनी तुफान दुर्गंधी पसरवायला सुरुवात केली। या माणसाला इतकं बद्धकोष्ठ झालेलं आहे की शब्द न शब्द वास मारत होता। आता या सगळ्या गोष्टीला सुरुवात करण्या अगोदर ह्या माणसानं नेमकं काय अकलेचे तारे तोडले हे तुम्हाला सांगण्या अगोदर एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते। ती म्हणजे यांनी एक टीजर आणला, उभाठा गटाने, सॉरी माफ करा, उभाठा टोळीने एक टीजर आणला। या टोळीने तो वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातला। काय तर सद्य परिस्थितीवर, सध्याच्या राजकारणावर वंदनीय बाळासाहेब ठाकरे बोलत आहे आणि मग त्याच्यावर ते फोटोज वगैरे त्यांनी अॅनिमेट केले होते। एव्ही तयार केली एक, ज्यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज जो AI निर्मित आहे असं सांगण्यात आलंय। मग ती एव्ही चालवण्यात आली आणि त्यात असं दाखवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड अराजक पसरलेला आहे, महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे। अहो पण याची सुरुवात कोणी केली? मनसुख हिरेन विसरलात का? पालघर साधू हत्याकांड विसरलात का? दिशा सलियान केस, सुशांत राजपूत विसरला? बिहारहून आलेल्या CBI-CIDच्या टीमला क्वारंटाईन कोणी केलं होतं? अर्णब गोस्वामीला उचललं, केतकी चितळेला उचललं, असे कितीतरी प्रकार घडलेत की मनसुख हिरेन आहे। आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की यांनी जी एव्ही तयार केली ज्यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरला आणि असं वाचवण्याचा प्रयत्न केला की बघा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज जर असते तर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला कसं झोडपून काढलं असतं। आता खरा प्रश्न उपस्थित होतो की खरंच जर वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी सगळ्यात पहिलं काम कुठलं केलं असतं? काही ऑप्शन्स देतोय बघा, जमतोय का? तर सगळ्यात पहिले यांनी आपल्या प्रिय पुत्राची कान उघडणी केली असती। शक्यता अशी सुद्धा आहे की त्याला सांगितलं असतं उद्धवरावांना की जय महाराष्ट्र, घरात बसायचं, कमवून ठेवलेले फुकट गिळा, राजकारणामध्ये येऊ नका, काँग्रेस सोबत जाऊ नका, वाट लावू नका, खूप कष्टानं मेहनतीनं रक्ताचं पाणी करून ही संघटना वाढवलेली आहे, अशी बरबाद करू नका, जमत नसेल तर घरात बसा, बापाच्या जीवावर फुकट खा, काही म्हणणार नाही कुणी, असे म्हणू शकले असते बाळासाहेब ठाकरे। आदित्य ठाकरे यांना सुद्धा बोलले असते ते नाईट लाईफ वगैरे कमी करा जरा, इतरांकडे बोट दाखवता स्वतःकडे बघा जरा, बोलले असते हो। पण बाळासाहेब ठाकरे तेवढ्या स्पष्ट विचारांचे आहेत, आजही त्यांचे विचार तितकेच स्पष्ट आणि लाऊड आणि क्लिअर आहेत। हेच एव्ही करण्याचा यांनी जो प्रकार केला, यांना असं वाटायला लागलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातली एव्ही ऐकल्यानंतर महाराष्ट्रातले सगळे तरुण पेटून उठतील वगैरे 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 आणि ही सत्ता पालटून देतील। अहो 5 वर्ष आता काही होणार नाहीये। चुकीच्या वेळी चुकीचं प्रेझेंटेशन कसं असतं ते हे असं असतं। राऊतांनी गडबड करून टाकलेली आहे सगळी शिवसेनेशी।
खास करून उबाठाच्या टोळीची. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जे भाषण गाजायला पाहिजे होतं हे आता बीएमसीच्या आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये गाजवत आहेत. म्हणजे विचार करा मित्रांनो, बैल गेला आणि झोपा केला, ही म्हण सुद्धा ह्याच लोकांसाठी परफेक्ट आहे. म्हणजे किती मराठीतले वाक्प्रचार म्हणा, म्हणी म्हणा, हे सगळं यांच्यासाठी बनलेलं आहे का हो? म्हणजे किती थोर विचार करत होते आपले साहित्यिक, ज्यांनी कोणी या म्हणी आणि वाक्प्रचार निर्माण केले. ते मराठीचे शिल्पकार किती दूरदृष्टीचे असतील की ज्यांना माहित होतं की महाराष्ट्रामध्ये एक असा घरकोंबडा सीएम बनणार आहे ज्याच्यासाठी ह्या म्हणी चपकल बसल्या पाहिजे आणि त्याचा एक गरगडी आहे. त्या गरगड्यासाठी तर विशेष म्हणींची आपण म्हणजे लाईनच लावली पाहिजे. चुलीपाशी बसायचं, हागायचं आणि अन्न नसलं म्हणून रडायचं, ही म्हण राऊतांसाठी फिट्ट बसते. तर या राऊतांनी भाषण करत असताना असं सांगितलं की नाशिकचा जो पराभव आहे त्याचं विश्लेषण हे अमेरिकेत झालं. नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका. अमेरिकेमध्ये हे विश्लेषण कोणी केलं तर तुलसी गबार्ड या अमेरिकेच्या ट्रम्प सरकारमधल्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांनी विश्लेषण केलं नाशिकच्या पराभवाचं, उबाठाचं. आता अर्थार्थी याचा काहीच संबंध नाही. त्या गबाडला उबाठा कोण हे माहित पण नसेल, भोंग्याची गोष्टच दूरची आहे. आणि नाशिकमध्ये यांच्या जो काही उमेदवाराचा पराभव झाला तो तर हे त्या गबाडला म्हणजे प्रश्नच पडला असेल की अरे मी असं काही बोलले का, मी असं मोठे विश्लेषण केलंय काय, असं होऊ शकतं. पण या अगोदर सुद्धा बोलत असताना या राऊतांनी आपल्या मालकाची विचित्र अवस्था करून ठेवलेली होती की ट्रम्प, पुतीन असे सगळे जर बसलेले आहेत आणि ते चर्चा करतायत की हे उद्धव ठाकरे कोण आहे. काय तो फालतू प्रकार, आणि तसाच काहीसा फालतू प्रकार यांनी केलेला आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो मित्रांनो, संजय राऊत हे बाजारात गेले, त्यांनी एक पायजामा विकत आणला, खूप मस्त पांढऱ्या रंगाचा पायजामा, आणि तो उद्धव ठाकरे यांना सांगितला की हा तुम्ही परिधान करा. उद्धव ठाकरेंनी तो परिधान केला. पण नंतर लक्षात आलं उद्धव ठाकरेंच्या की संजयने गेम केला यार, आपला पायजामा तर दिला मात्र त्या पायजाम्याला साला नाडाच नाहीये, धरूनच बसावं लागतंय. सोडलं की लगेच नागडे पण दिसायला लागले. हात थोडे वर केले जय भवानी म्हणण्यासाठी की लगेच आतमध्ये आपण हिरवे झालेलो आहोत हे जगासमोर यायला लागलेले. पायजामा, नाडा नसलेला पायजामा राऊतांनी उद्धव ठाकरेंना घातलेला आहे. कसा ते बघा. ज्यांचं म्हणणं असं आहे की मोदी या त्या तुलसी गबाडला बहीण मानतात, तिला गंगाजल दिलेलं आहे. आता गंगाजल दिलंय तर ती खोटं बोलेल का? तिचं म्हणणं असं आहे की ईव्हीएम मध्ये गडबड आहे, ईव्हीएम हॅक होऊ शकतं. तुलसी गबाड जे बोललेले आहेत ते सत्य. अमेरिकेमध्ये ज्या निवडणुका झाल्या किंवा अमेरिकेमध्ये ईव्हीएम हॅक होण्याचे जे प्रकार झालेले आहेत ते तिकडच्या लोकांनी सिद्ध करून दाखवले. तिकडच्या लोकांना सिद्ध का करता येत नाहीये तर त्याचं कारण आहे, अमेरिकेमध्ये जे ईव्हीएम वापरण्यात आले ते ईव्हीएम भारतीय बनावटीचे होते का? नाही, ते अमेरिकेने त्यांच्या कंपन्यांना सांगून बनवलेले होते. मात्र भारतामधले जे ईव्हीएम आहेत ते भारतीय कंपनीने बनवलेले आहेत. यामध्ये कुठलीही वायरलेस सिस्टीम नाही, त्यामुळे ते हॅक करता येणं शक्य नाही. आणि हे अनेक वेळा आम्ही आमच्या अनेक व्हिडिओज मधून बोललो आहोत. यावर तर एक सविस्तर व्हिडिओ 20 मिनिटांचा ईव्हीएम या विषयावर आम्ही केलेला आहे की ईव्हीएम प्रणाली नेमकी कशी आहे, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कसं जोडलं गेलेलं आहे एकमेकांना, ईव्हीएम हॅक का होऊ शकत नाही, हे सगळं सविस्तर सांगण्यात आलेलं आहे. आपल्याकडच्या निवडणूक आयोगाने, सुप्रीम कोर्टाने सुद्धा यावर ताशेरे ओढलेले आहेत या नेत्यांवर की जर तुम्हाला वाटतं तर या समोर आणि सिद्ध करून दाखवा, मात्र हे करणार नाहीत. हे दाखले कुठले देणार? जर्मनीचे, की बघा जर्मनीत ईव्हीएम बंद आहे, बघा अमेरिकेमध्ये ईव्हीएम बंद आहे, बॅलेटवर निवडणुका होत आहेत, भारतातच फक्त ईव्हीएम चालू आहे, बॅलेटवर निवडणुका घ्यायला नरेंद्र मोदी घाबरतात. असं काही नाहीये. आपल्याकडचं ईव्हीएम हे अत्यंत सुरक्षित आहे. इतर देशांमध्ये जे ईव्हीएम वापरलं जातं ते वायरलेस सिस्टीमवर वापरलं जातं. आपल्या देशातल्या ईव्हीएम मध्ये वायरलेस सिस्टीम अजिबात नाही. आणि नाशिकचं विश्लेषण त्यांनी तिथे केलं काय
तर ईव्हीएम हॅक होतं मुळे. बघा यांच्या बुद्धीची दिवाळखोरी. त्यात परत हे असं म्हणतात की या खरं बोलतात तुलसी गवाट, कारण नरेंद्र मोदी यांनी त्यांना गंगाजल दिलेलं आहे, याचा अर्थ त्या खरंच बोलत असतील. अरे तुझा भाऊ स्वतः प्रयागला गेलेला होता, तेव्हा जाताना तेव्हा तिथे गेला, 2 दिवस फक्त इकडे तिकडे हिंडला, गंगा स्नान केलं नाही, काही नाही, इकडे आला मुंबड्या भांडुपला. भाषण करताना काय बोलला की मी परत आल्यानंतर लोकांनी माझ्या पाया वगैरे पडले. अरे ते श्रद्धेनं पडलेले, त्यांना काय माहित तू तिकडे 2 दिवस नुसताच मजा मारत होता. आणि योगी आदित्यनाथ तर स्पष्टच बोलले होते ना की डुकरांना घाण दिसली तिथे आणि सज्जनांना शांती लाभली तिथे. ज्याची जशी नजर त्याला तसं दृश्य तिथे दिसलेलं आहे प्रयागराजमध्ये. त्यामुळे गंगाजलावर बोलू नका. आणि दिवस रात्र ज्यांच्या डोक्यामध्ये नालीच असते, गटारच असतं, ज्यांचं स्वतःच तोंड गटार आहे, अशांनी गंगाजलावरच अजिबातच बोलू नये. यांचा भाऊ तो सुनील राऊत तो म्हणतो की मी तिकडे गेलो, मी गंगाजलात घेतलं नाही, अर्पण केलं नाही, मी गंगाजलात स्नान केलं नाही, कारण मला माझी उद्धव ठाकरेंवरची निष्ठा त्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून मी आंघोळ केली नाही म्हणे. गटारात वाहून जाते ते चालतं का? भांडूपच्या गटारामध्ये असो, ती केव्हाच वाहून गेलेली आहे मित्रांनो. आथर रोड याची वाट बघताय. मात्र हे लोक ईव्हीएमच्या नावानं अजूनही रटारड जी करत आहे ती उघड करणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला. कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. खरं तर या विषयावर खूप काही आहे बोलण्यासारखं, पण असल्या लोकांवर इतकं जास्त बोलून आपण का आपला वेळ वाया घालवावा. मात्र काही मुद्दे असे असतात जे आपण स्पष्ट केले नाहीत तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो, म्हणून हे असे व्हिडिओज आम्हाला करावे लागतात. जसं की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार. खरंच जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय बोलले असते? तुमच्या मनात जे विचार येतात ते पण कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो. की आज जर वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्याबद्दल ते काय बोलले असते किंवा त्यांनी काय ऍक्शन घेतली असती? तुमचं जे काही मत आहे बिनधास्तपणे बेधडकपणे कमेंटमध्ये नक्की मांडा. प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी, त्यांची माहिती घेण्यासाठी, प्रपंच परिवाराचा सदस्य बनण्यासाठी 8855099843 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा. आम्ही सविस्तर माहिती तुम्हाला देऊ. परिवाराचे सदस्य बना, परिवार वाढवण्यासाठी मदत करा. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्या बटनला क्लिक करून तिथे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते फॉलो करून नक्की ह्या 89 रुपयांमुळे आपल्या ह्या प्रपंच परिवाराच्या सगळ्या योजनांना खूप मोठा लाभ होऊ शकतो. मित्रांनो, एक खूप मोठी यंत्रणा आपण राबवत आहोत, तेव्हा संसाधनांची आपल्याला खूप गरज आहे. तुमचं पाठबळ आणि सहकार्य सतत सोबत असू देत हीच प्रभू श्री रामाच्या चरणी प्रार्थना. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर